कशी आली मसाले नमस्कार मित्रांनो, मी दिनेश तुमचं स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज मी जाणार आहे ध्रुवांशूच्या मामाकडे, कारण त्याच्या शाळेत सुट्टी पडून बरेच दिवस झाले होते आणि त्याला मी पाठवलं होतं मामाकडे। तर आज मी त्याला घरी आणायला जाणार आहे। तर इथून आता मी जाणार आहे रिक्षाने, कारण प्लॅन केला होता ट्रेनने जायचा, पण आज संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी असू शकते आणि व्हिडिओ बरोबर बनवता येणार नाही, त्याच्यामुळे मी आता सध्या रिक्षाने जाणार आहे। तर इथून जाणार आहे मी सध्या नाला सोपाऱ्याला आणि इथून मी जाणार आहे रिक्षाने विरार स्टेशन आणि तिथून परत रिक्षा चेंज करून जाणार आहे नारंगी फाटा, म्हणजे ध्रुवांशूच्या मामाकडे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही आहे ध्रुवांशूची शाळा। तिथूनच पुढे आता 5 मिनिटाच्या अंतरावर रिक्षा स्टँड आहे, तर तिथूनच जाणार आहे आता मी विरार स्टेशनला। मित्रांनो, फायनली रिक्षा भेटली आहे। मी आता चाललो आहे, इथून आता जाणार मी विरार स्टेशनला आणि परत रिक्षा चेंज करून जाणार नारंगी फाटा। फायनली मी आलो आता विरार स्टेशनला। आता वाजले 11:15 आणि मी आता उतरलो आहे विरार स्टेशनला। तर इथूनच पुढे आता
एक नारायण म्हणून रिक्षा स्टँड आहे, तर तिथून आता परत एक रिक्षा पकडून जायचं आहे मामाच्या घरी. तर चला बघूया रिक्षा भेटते का. जाता मंदिर झालं आहे, अंबे मातेचं मंदिर आहे. तर पाया पडूया, दर्शन घेऊया. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. सांगायचं झालं तर मस्त मूर्ती आहे. छोटंसं मंदिर आहे, छान आहे. तर हे आहे रिक्षा स्टँड. नारंगीला जायचं. नारंगी ना. मित्रांनो हे आहे नारंगी रिक्षा स्टँड. स्टेशनवरून नारंगीला जाण्यासाठी दोन रिक्षा भेटतात. आता मी बसलो आहे रिक्षामध्ये. दोन माणसं आली लगेच म्हणजे. ध्रुवांशूच्या मामाची बिल्डिंग जवळ जाऊन थोडी एंट्री करावी लागणार. बिल्डिंग शॉपमध्ये छोटी एंट्री करावी लागते.
आता मध्ये गेल्यानंतर लिफ्ट आहे. तर लिफ्टच्या इथून जायचं आहे आतमध्ये आणि इथून जाणार डायरेक्ट 906 म्हणजे आपण तर हे आहे लिफ्ट. तर इथून जाणार मी नव्या माळ्याला. तिकडे पण आहे ना रे, त्या साईडला पण आहे ना कुठे. हो छोटे क्रिकेट खेळा. संडे आहे ना, खेळायला नाही. हां करूया तुमची स्वप्नातलं कोकण. तर गरमी सकाळी यायचं ना खेळायला, तर गरमीतून काय खेळायचं. मित्रांनो छोटी मुलं आलेत खाली खेळायला क्रिकेट. मी पण जाम पडले. सायकल जो मामाकडे घेऊन आला होता. अरे रे बघितलं. चल मला वाटलं बघणार नाही. 904 का सॉरी. ए ध्रुव सरप्राईज देणार होतो मित्रांनो, पण काय ये चले तो यांच्याकडे वाटतं, जाऊ ना बोलवा. तर आत्ता आलोय मी सासरवाडी. कोण नाही, सगळे गेले. इकडे कामाला लावलंय. थँक्यू. नॉर्मल पण साधं पाणी आण ना. बघ हां साधं. नको तरी पण. काय करतोस? स्लाइस. सायकल चालवायला गेलास की नाही? का सकाळी नाही गेलेला? रात्री जातोस? स्कूलला सुट्टी आहे ना, आणि स्कूल सुटतं तेव्हा कधी जाणार? आता सुट्टी आहे. आता काय करतोस? मला बॅट द्या ना. ते पाठवायचे मम्मीने दिले मला पैसे. पैसे दिले म्हणते 5 दिले बॅट घ्यायला सीजनची. 100 रुपयात बॅट घे. सीजनची हवी आहे मला. सीजनची गावाला भेटणार नाही. कोण म्हणता? सीजनची हवी आहे. घेऊन द्या. आम्ही पैसे दे. दोन अजून 2 घ्यायचे ना. काय जेवणच गेलेलं नाही बोलला, जेवणच नाही दिला नाही म्हणता. व्यवस्थित ठेव. कुठे होते ती? कुठे होते? जा ठेव जा. ध्रुव स्कूलची बॅग आहे ना? स्कूलची बॅग आहे ना ध्रुव?
व्यवस्थित ठेव, व्यवस्थित ठेव, व्यवस्थित ठेव. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता वाजलेत दुपारचे 1:30 आणि आता आम्ही बसणार आहोत जेवायला. बघूया सासूरवाडी स्पेशल काय बनवले ते. तर चला जेवायला. हात धुतले ना? कपडा तो बघ तिकडे आहे. तो बघ त्या साईडला. तो बघ टॉवेल तिकडेच बसतो. तो इथे बसतोय ना. बसा. आधी मच्छी वाट सगळा थांबा असं देव कसली दिलं सर त्यांनी दिलं तेच कसा का दे तेच असं तिचं दे एक हात काढ बाबू. ते प्लेट त्याच्या पुढ्यात घे ना. पाण्याची बाटल कशामध्ये देव वाटीमध्ये देव. आंब्याचं बटाटून बघ मस्त आली. हे आंबट ना मस्त लागते. त्याच्यात नाही झिंग्यात नाही टाकला या रसमध्ये टाकला. कशी आली झिंगा नसतो मसाले काय काय झिंगा आहे ना, आंबट असला ना तो मस्त लागतो. छोट्या टोमॅटोची कढी बनवायची आणि त्याच्यात टाकायची. टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची. टोमॅटोची कढी बनवते मस्त वाटतं. दोघांचं तुझे ध्रुव पप्पा नाही काय तो खायच्या तो मोबाईल खायच्या मागे आहे. भूक लागली. भूक लागली आमच्या तर आता आमचं झालं जेवण आणि हे बघा इकडे आता सगळं क्लिअर करतायत. आणि ध्रुवांशी जेवून इकडे मोबाईलवरती बसलाय. तर आता थोड्या वेळात आम्ही किती वाजता निघायचं आहे ग? हा किती वाजता? तर थोड्या वेळाने निघू आम्ही आता घरी जायला. मित्रांनो आत्ता वाजलेत 5 आणि आम्ही आता चाललो आहे घरी ध्रुवांशीला घेऊन. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.